आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंना खुन्नस। वरईतील नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात आमनेसामने आल्यानंतर दिली खुन्नस। कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची मात्र दमछाक। वरईमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने। दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। नारळी पौर्णिमेनिमित्तानं स्थानिक प्रतिनिधी म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडायला येतो। काही लोकांना महत्त्व देत नाही। नाव न घेता आदित्य ठाकरे यांची शिंदेंवर टीका। उद्धव ठाकरे यांना आमच्या पक्षात काय महत्त्व दिलं, मात्र आज त्यांची दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे पाहून दुःख होतं। मुख्यमंत्री फडणवीस यांचा टोला। उद्धव ठाकरेंनी स्वाभिमान गहाण ठेवला। काँग्रेसनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंनी त्यांचा सन्मान जपावा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला। 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मोठ्या भावासारखं बघितलं। बावनकुळे यांचं वक्तव्य। अपमानाविरुद्ध पेटून उठायचा धडा बाळासाहेबांनी दिलेला आहे, मात्र तुम्ही यातून काहीच शिकलेल्या नाहीत। दिल्लीमध्ये जाऊन पूर्ण लाच घालवली। नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना पुढे बसवलेलं होतं, मात्र त्यांना स्क्रीनचा त्रास होत होता म्हणून ते मागे बसले। टीका करणारे भंपक लोक। संजय राऊत यांचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरे हे मोठ्या मनाचे नेते आहेत। पुढे बसलो का मागे बसलो हे महत्त्वाचं नसतं। देशासाठी आणि राज्याच्या हितासाठी काम करणं महत्त्वाचं असतं। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। भाजप सोबत असताना उद्धव ठाकरे यांना किती सन्मान होता। देशातील अनेक बडे नेते मातोश्रीवर जाऊन सन्मान करायचे। उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसमुळे सन्मान गेला। केशव उपाध्याय यांची टीका। ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची बावनकुळे यांनी गळाभेट घेतात। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपला जवळचे वाटतात। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका। कार्यक्रमाला जातो तेव्हा कोण सत्कार करतं, कोण भेटतं यावर एवढं लक्ष नसतं। बावनकुळेंना दोष देण्यात अर्थ नाही। मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून बावनकुळेंची पाठराखण। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यातील रस्त्यांबद्दल व्यक्त केली नाराजी। स्टेट हायवेच्या रस्त्यांकडे पाहिलं तर डोळ्यामध्ये पाणी येतं। फडणवीस यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील घोडेबंदर रस्त्याची केली पाहणी। कासार वडवली ते गायमुख घाटात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती कामाचा घेतला आढावा। जिल्हाधिकारी कार्यालयासाठी पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करण्यास सांगितलेलं होतं, मात्र ते काही झालं नाही। मला परत सांगायला लावू नका, अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना इशारा। अजितदादांना खूप काही करायचं आहे हे जाणवतंय, पण एकाने निर्णय घेऊन होत नाही। पुण्यात 3 नवीन महापालिका करण्याचा अजित पवार यांच्या विधानावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या राजकारणामुळे मलाही वेदना होत आहेत। हे सर्व आता थांबायला पाहिजे। प्रांजल खेवलकर प्रकरणी रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। प्रांजल खेवलकर विरोधात नाशिकमध्ये आंदोलन। भाजपच्या वतीनं जोडे मारो आंदोलन। खेवलकरांच्या फोनमध्ये अश्लील फोटो सापडल्यानं भाजप आक्रमक। रुपाली चाकणकरांच्या समर्थनार्थ रावेरमधील भाजपचे कार्यकर्ते मैदानात। भाजप कार्यकर्त्यांकडून एकनाथ खडसे यांचा निषेध। आंदोलनापासून अजित पवार यांची राष्ट्रवादी मात्र लांब। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या बैठकीमध्ये वाद। दोनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक। विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराच्या मुद्द्यावरून झाला होता वाद। आमच्यात काहीच वाद झाला नाही। काही झालं असल्यास गैरसमज पसरवू नका। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जयंत दिंडे यांची प्रतिक्रिया। तर एकत्र मोर्चा काढण्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं विधान। भावा बहिणीच्या प्रेमाच्या नात्याचा सण आज देशभरात साजरा होणार। घरोघरी होणार रक्षाबंधन। सीमेवरील जवानांना सुद्धा बहिणींनी बांधल्या राख्या। रक्षाबंधनानिमित्तानं आज धनंजय मुंडे आणि महादेव जानकर पंकजा मुंडे यांची घेणार भेट। पंकजा मुंडे दोनही भावांना बांधणार राख्या। रक्षाबंधनाला भावाकडून बहिणीला जीवनदानाची अनोखी भेट। मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यकृत दान करत वाचवले बहिणीचे प्राण। गुजरातच्या भावा बहिणीचं अनोखं रक्षाबंधन। राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बांधली राखी। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेले असता भोयर यांना बांधण्यात आली राखी।
बेळगाव येथे रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। देशाचं रक्षण करणाऱ्या भावांना बांधली राखी। मराठा सेंटर येथे जवानांचं सामूहिक रक्षाबंधन। उज्ज्वला योजनेतील बहिणींना केंद्र सरकारची मोठी भेट। घरगुती गॅसचे दर वाढणार नाहीत। केंद्र सरकारकडून 12,060 कोटी रुपये मंजूर। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निर्णय। मुंबईमधल्या कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह। पारंपरिक वेशभूषा करत कोळी महिलांचं नृत्य। आदित्य ठाकरे यांनी सुद्धा धरला ठेका। वरईमध्ये आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। नारळी पौर्णिमेनिमित्तानं आदित्य ठाकरे यांनी वरईत घेतली कोळी बांधवांची भेट। मुंबई बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती। उत्कर्ष पॅनलमध्ये ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागे लढणार। 18 ऑगस्टला होणार मतदान। नाशिकच्या बिऱ्हाड आंदोलनाला 1 महिना पूर्ण होणार। 1 महिन्यानंतरही न्याय न मिळाल्यानं आदिवासी आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी केली घाटी रुग्णालयाची पाहणी। आरोग्य सुविधांची माहिती घेत दानवेंचा रुग्णांशी संवाद। MRI आणि सिटी स्कॅन सुविधा मोफत देण्याच्या योजनेचाही केला पाठपुरावा। कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी पहिल्या टप्प्यात 3056 कोटी रुपयांचा निधी मंजूर। 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू। उद्यापासून धावणार बहुप्रतीक्षित पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस। गाडी सुरू होण्याआधीच अनेक कारणांमुळे वाद। खासगी बस लॉबीला फायदा पोहोचवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचा आरोप। मुंबई विजयदुर्ग जलप्रवासासाठी युद्धपातळीवर काम सुरू। 15 ते 20 ऑगस्टपर्यंत पहिली चाचणी। भाऊचा धक्का ते विजयदुर्ग बंदर असे 150 नॉटिकल मैलचा अंतर असेल। MPSC गट क सेवा मुख्य परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध। मुख्य परीक्षा 21 सप्टेंबरला होणार तर परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना 22 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरता येणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गोविंदा पथकाकडून टी-शर्टचं वाटप। मनसेचा विजय। महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच अशा आशयाचे टी-शर्ट्स प्रदर्शित। कल्याणमध्ये पुन्हा मराठी अमराठी वाद। मनसे कार्यकर्त्यांचा इडली हॉटेल चालकाला चांगला चोप। मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरल्यानं मनसे चांगलेच आक्रमक। मुंबईतील गोराईमध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड। शहरामध्ये दहशत पसरवणाऱ्या गुंडांना पोलिसांचा चांगलाच दणका। गडचिरोलीमध्ये आरमोरी येथील दुचाकी शोरूमची इमारत खचली। ढिगाऱ्यामध्ये अडकून 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। अजूनही काही लोक अडकल्याचीही भीती। गडचिरोलीमध्ये नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे इमारत कोसळल्याचा स्थानिक आमदारांचा आरोप। 45 वर्ष जुन्या जर्जर इमारतीकडे नगरपंचायतीचं दुर्लक्ष। आमदारांचा आरोप। हिंगोलीमध्ये कयाधू नदीच्या पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। जनावरांना चारा पाणी आणण्यासाठी जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांचा प्रवास सुरू। अकोल्यामध्ये निर्गुणा नदीला पूर। पुरामध्ये वाहून जाणाऱ्या युवकाला ग्रामस्थांनी वाचवलं। शेतातून घरी परतताना हा तरुण पुराच्या पाण्यात अडकलेला होता। वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस। नदी नाल्यांना पूर। नदीकाठच्या शेतामध्ये साचलं पाणी। हळदीच्या शेतात पाणी साचल्यानं हळदीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव। अमरावती जिल्ह्यातील वेरूळ रोघे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस। पावसामुळे संपूर्ण गावात शिरलं पाणी। रस्त्यांना तलावाचं स्वरूप। जनजीवन विस्कळीत। गोंदियामध्ये सलग 2 दिवस पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। रक्षाबंधनाच्या निमित्तानं फुललेल्या बाजारपेठांमध्ये उडाला गोंधळ। अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी। चिकोडीमध्ये यल्लम्मा डोंगरावर मुसळधार पाऊस। पावसामुळे रस्ते पाण्याखाली। रस्ते वाहतूक ठप्प। वाहतूक बंद असल्यानं भाविकांचा मात्र हिरमोड। हिंगोलीच्या ताकतोडा येथील नारायणबाबा मंदिरामध्ये महाआरती सुरू असताना वीज कोसळल्याची घटना। मंदिराच्या कळसाचं नुकसान। कोणतीही जीवितहानी यामध्ये नाही। नवी मुंबईमध्ये मिनी मार्केट परिसरात कोसळलं झाड। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलानं झाड हटवलं। वाशिम जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांवर केली अरेरावी। वाशिमच्या आत्मा विभागाअंतर्गत आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान घडला हा प्रकार।
संभाजीनगरमधील 26 कृषी सेवा केंद्राचे परवाने 1 वर्षासाठी निलंबित। या सेवा केंद्रांनी ऑफलाईन पद्धतीने खतांची विक्री केल्यानं विक्री आणि साठा यात तफावत आढळून आल्यानं कृषी विभागाच्या तपासणीमध्ये समोर। ऊसाची थकीत रक्कम द्या अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा। परभणी जिल्ह्यातील 2 साखर कारखान्यांकडून थकीत रकमेची मागणी। नाशिकच्या चांदवडमध्ये छोट्या टेम्पोने विद्यार्थ्यांना उडवलं। 2 ते 3 विद्यार्थी यामध्ये जखमी। चालक दारूच्या नशेमध्ये असल्याची माहिती समोर। नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावर सोनखेड जवळ भीषण अपघात। लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक डिवायडरला धडकला। ड्रायव्हरने वेळीच उडी घेतल्यानं तो थोडक्यात वाचवला। सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसची दुचाकीला धडक। अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू। यवतमाळमध्ये बकऱ्या घेऊन जात असलेल्या ट्रकची उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला धडक। धडकेत 15 बकऱ्यांचा मृत्यू। नागपुरातील राजीव गांधी नगर पुलाजवळ कुख्यात गुंडांची हत्या। कुऱ्हाड आणि बेसबॉलच्या बॅटनं वार करत ही हत्या। वर्चस्वाच्या लढाईतून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज। मुंबईमध्ये गोळीबार करणाऱ्या 5 जणांना शस्त्रासह अटक। 4 पिस्तूल आणि 50 जिवंत कारतूस जप्त। मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई। उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर बचावकार्य सुरू। धाराई गावात अचानक आलेल्या पुरामुळे आणि ढगफुटीमुळे मोठं नुकसान। लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ कडून बचावकार्य सुरू। उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश स्थिती। पावसामुळे प्रयागराजमधील जनजीवन विस्कळीत। अनेक भागांमध्ये साचलं पाणी। भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असणार तरुण। पक्षानं पिढीतील बदलाची दिली संघाला माहिती। निवड कधी होणार याची उत्सुकता। मोदी मतांची चोरी करून पंतप्रधान झाले। बंगळुरूमधील फ्रीडम पार्कमध्ये आयोजित मतदार रॅलीमध्ये राहुल गांधी यांचं वक्तव्य। मत चोरी प्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात कर्नाटकमध्ये निषेध मोर्चा। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात देण्याची केली मागणी। केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांचा दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या लाभार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे। भारत पाकिस्तान सीमेवर जैसलमेरमध्ये तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी रक्षाबंधन केली साजरी। स्थानिक महिला आणि विद्यार्थिनींनी या जवानांना राखी बांधल्या। अहमदाबादमधील केडब्ल्यूएस शाळेच्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा अनोखा उपक्रम। भारतीय संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी बनवली तब्बल 100 फूट लांब आणि 22 फूट रुंद भव्य राखी। लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद। दिल्लीतील पितमपुरा परिसरात एका रेस्टॉरंटमध्ये भारतीय पारंपरिक पेहरावामुळे एका जोडप्याला प्रवेश नाकारल्याचा आरोप। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ही घटना उघडकीस। टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून अमेरिकेकडून शस्त्र आणि विमानं खरेदी न करण्याचा निर्णय। भारतानं नवीन अमेरिकन शस्त्र आणि विमानं खरेदी करण्याची योजना थांबवली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये फोनवर चर्चा। भारत अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोनही नेत्यांमध्ये चर्चेला विशेष महत्त्व। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुढच्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याची केली आशा व्यक्त। ही भेट संयुक्त अरब अमिरातीमध्ये होण्याची शक्यता। ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांचा पंतप्रधान मोदींशी फोनद्वारे संवाद। दोनही नेत्यांनी गेल्या महिन्यात मोदींनी केलेल्या ब्राझील दौऱ्यावर केली चर्चा। चीनच्या वायव्येकडील गान्सू प्रांतातील इझोंग काउंटीमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात किमान 10 लोकांचा मृत्यू तर 33 जण बेपत्ता। जोरदार पावसामुळे लांझोऊ शहरालगतच्या डोंगराळ भागात पूर आणि भूस्खलन। जपानच्या दक्षिणेकडील क्युशू बेटावर मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलन। प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी। अनेक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं। केनियामध्ये डॉक्टरांसह मेडिकल टीमला घेऊन जाणारं विमान कोसळल्याची दुर्घटना। घटनेमध्ये 2 डॉक्टरांसह 6 जणांचा यामध्ये मृत्यू। नैरोबीला लागून असलेल्या नागरी वस्तीतच हे विमान कोसळलंय।
दुलीप ट्रॉफीमध्ये शुभमन गिल उत्तर विभागाचं नेतृत्व करणार, तर गिल व्यतिरिक्त भारतीय यष्टिरक्षक ध्रुव जुरेल मध्य विभागाचं नेतृत्व करणार.